नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोलार कुंपण योजना काय आहे आणि या योजनेसाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो आणि कुठे करू शकतो आणि या योजनेसाठी आपल्याला किती टक्के अनुदान मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. असेच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणत आणि तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर मित्रांनो, काही ज्या योजना असतात त्यांना पहिले येण्यास पहिले प्राधान्य. त्यामुळे आमचा एकच हेतू असतो की सर्व शेतकरी बांधवांना सर्वात पहिले योजनांचा लाभ मिळावा. चला तर मित्रांनो, पाहूया सोलार कुंपण योजना काय आहे. तर मित्रांनो, सोलार कुंपण योजना म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे सोलार कुंपण योजनेत आता 100% अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेली समस्या. गेल्या अनेक वर्षापासून वन्य प्राणी ही शेतकऱ्यांचे नुकसान करत आले, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला मित्रांनो. सौर कुंपण ही योजना कशासाठी आहे बघा. सौर कुंपण हे विद्युत प्रवाहावर आधारित संरक्षणात्मक कुंपण असते. याच्या सहाय्याने शेतातील पेरणी केलेली जमीन सुरक्षित राहते. पूर्वी या योजनेअंतर्गत 75% अनुदान दिले जात होते, मात्र आता ही मर्यादा वाढून 100% वर केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर बघा योजनेची अट आहे बघा. सुरुवातीला या योजनेत काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सूत्रता नव्हती, त्यामुळे अनुदान निलंबित होतं आणि काही गैरप्रकार जे होते, फसवणूक वगैरे ते या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे ते गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे गव्हर्नमेंटने या ठिकाणी काही बदल केले आहेत. आता ही योजना डायरेक्ट DBT पोर्टलवर आलेली आहे. वन्य मंत्र्यांची घोषणा काय बघा. राज्याचे वन्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सौर कुंपणासाठी 100% अनुदान जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान गुंतवणूक न करता त्यांच्या शेतीचे रक्षण करता येणार आहे. त्यानंतर बघा योजनेसाठी लागू काय आहे. ही योजना केवळ अशा गावांसाठी आहे जे गावं वन्य म्हणजे जंगलच्या काठाला जेवढे शेती आपली तेवढे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर यासाठी अट एकच आहे की ज्या शेतकऱ्यांची शेतीचे जंगल म्हणजे वन्य बॉर्डर लाईन आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर बघा अर्जाची प्रक्रिया काय आहे. शेतकऱ्यांसाठी DBT पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे. त्यानंतर सौर कुंपण योजना निवडावी. जर शेतकऱ्यांचे नाव योजनेत समाविष्ट असेल तर अर्ज सादर करता येतो. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतात. अर्ज ऑनलाईन करता येतो किंवा जवळच्या CSC सेंटरला केंद्रावरून करता येतो मित्रांनो. तर या ठिकाणी बघा ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता. या ठिकाणी दोघं पद्धती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. तुमचे जर शेत जंगल काठाला असेल किंवा एखादं वन्य उभयारण्य असेल त्या ठिकाणी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ जरूर घ्यायचा मित्रांनो. कारण की वन्य प्राणी जे आहेत आपल्या शेतामध्ये येऊ शकतात आणि आपलं आर्थिक नुकसान करू शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा आणि योजना ही 100% फ्री करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही DBT पोर्टलवर जायचे आणि DBT पोर्टलला जाऊन तुम्ही अर्ज करायचे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा योजना यशस्वी होण्याची शेतकऱ्यांची भूमिका काय आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर आणि पूर्ण माहिती घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा CSC केंद्राची मदत घ्यावी आणि प्रशासनाकडून योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो. सौर कुंपण योजनेतील 100% अनुदान ही शेतकऱ्यांना मोठी दिलासा गोष्ट आहे. या गोष्टीमुळे वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळेलच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा टळेल मित्रांनो. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची योजना आहे. गव्हर्नमेंटनी आपल्या खास शेतकरी बांधवांसाठी आणलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेचा जरूर लाभ घ्यायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.